सुवर्ण झाले तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर। तर आज मकर संक्रांती, तर आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आता मी तिळगुळ बनवायला घेणार आहे, ते तुम्ही पाहालच मी कशा प्रकारे बनवणार आहे तिळगुळ, एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला पाहूया आपण मी तिळगुळ कशा प्रकारे बनवते ते। चला, मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तिळगुळ बनवणार आहे। तर तिळगुळ बनवण्यासाठी मी आतपाव तीळ घेतलेले आहे सफेद, आणि वेलची पूड, थोडे साजूक तूप, एवढे नाही लागणार, थोडा चम्मचभर, आणि बदामाचे तुकडे करून घेणार आहे, आणि शेंगदाणे भाजून त्याचं पूट करून, बदाम पण त्याच्यात ॲड करून पूट करून घेणार आहे थोडी, म्हणजे, आणि थोडे गूळ, आतपाव। तर आता मी तिळगुळ बनवायला सुरुवात करते। तर चला पाहूया आपण मी कशा प्रकारे तिळगुळ बनवते ते। तर आधी आपण थोडे तापून घेऊ, तीळ थोडे भाजून घेऊया। कढई तापस्तोवर, तर कढई तापलेली आहे, आता आपण तीळ भाजून घेऊया त्याच्यात आतपाव। अरे तर मंद आचेवर आपण तीळ भाजून घेऊया। थोडा मीडियम करायला लागेल मला, लवकर होईल। तर आपण तीळ चांगले भाजून घेऊया, म्हणजे ते नरम नाही राहणार। तीळ चांगले भाजून झालेले आहेत, आपण पाहू शकता। आता आपण ते काढून ताटात घेऊया। तीळ चांगले झालेले भाजून, आता आपण शेंगदाणे वाटीवरून शेंगदाणे अंदाजे घेते मी। शेंगदाणे पण चांगले भाजून घेऊया। शेंगदाण्याला पण आपण मीडियम गॅस ठेवूया। मीडियम आचेवर ठेवून भाजूया चांगले। आता तीळ आपण थंड झालेले आहेत तीळ, आता आपण तीळ काढून घेऊया वाटीत। आणि शेंगदाणे आता आपण ताटात घेऊ, म्हणजे त्याचे साल निघून जाते त्यासाठी। आणि थोडे बदाम पण थोडे भाजून घेऊ नॉर्मल। शेंगदाणे गरममध्ये साले काढून घेऊ आता। चांगले साल काढून घेऊ आपण, असे चोलून त्यांचे। तोंडावाले माझं नावच थोडं
ठीक आहे कॉमेडी नाही करत. हाय रोनिका. पाणी पिते ती. आता आपण शेंगदाणे आणि बदाम थोडे भरड वाटून घेऊया. म्हणजे तिलाच्या साईडचे एकदम लीन नाही, थोडी भरड भरड. थोडी भरड थोडी भरड. आता हे साजूक इकडे, आता हे साजूक तूप आहे, गरम करून ठेवले त्याला आधी. आपण फोडून घेऊ. तर आपली कढई पण आता गरम झाली, त्यात थोडं साजूक तूप घेऊ. तूप मी आधीच गरम करून ठेवलेलं आहे. आता त्याच्यात 8 पाव गूळ, ते पातळ त्याला हलवत राहायचं मीडियम आचेवर. आता एकदम पातळ झालेलं आहे असं तारासारखं फुलला आहे बघ. गूळ फुलल्यावर त्याच्यात आपण भाजलेले तीळ टाकायचे 8 पाव आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं मंदाचेवर. आणि शेंगदाणे आणि बदामाचे कूट, चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून. आणि त्याचे बारीक बारीक असे आपल्याला पाहिजे तसे तिळगुळ बनवून घ्यायचे. थोडी वेलची पूड मी अगोदरच करून ठेवलेली आहे, त्यात साखर थोडी जास्त झाली माझी. चिमूटभरच वेलची पूड टाकायची, पण साखर जास्त झाली म्हणून मी 1 चम्मच घेते. मस्त ना, तुम्हाला खायला देते, देवाला दाखवते. गरम गरम आता बनवून घ्यायचे. लाटून आपण चिक्की पण बनवू शकतो, पण मला गोल गोलच आवडतात तिळगुळ. आता आपण सगळं भाजून घेतलंय ना, त्यामुळं जास्त काय शिजवायला नाही तरी चालतं. सगळं भाजून घेतल्यामुळे जास्त शिजवले नाही तरी चालेल. आता आपण याच्या गोलवर तिल बनवून घेऊया. गरम गरम आहेत तर बनवते. चल आता गरम गरमच आपल्याला बनवून घ्यायला लागतील, त्यामुळे हात माझे भाजणार आहे. मोठा
सगळे एकसारखे. देवाला दाखव. मोनिका आपल्याला तिळगुळ द्यायला आले. आमचं पण घ्या. तुम्ही पण गोड गोड बोला. तुम्ही गोडच बोलता नेहमी. माझं पण तिळगुळ घे. तू पण गोड गोड बोल. माझं पण घे. गोड गोड बोल. थँक्यू. वेलकम. आमचं पण घे. तिळगुळ घे. गोड गोड बोल. थँक्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झालेत. रोनिका काय बघतात? हाय रोनिका. हाय काव्या. हाय स्वरूपा. हाय नानी. नानी मस्त केलंय. किती केलंय. ते कसे झाले? मी खाल्ले तर कसे वाटले? मस्त. एवढ्या पुढे चालल्यात बांधून. सगळ्यांकडे ते. हा हाय स्वरूपा. हाय. हाय रोनिका. हाय काव्या. हाय. नानी एवढे केले. अजून करायचे. हा एवढं. हे वाटून ये तिला बरं सगळ्यांकडं. नंतर स्वरूपा एवढे वाटायचे. हा मी एवढे करून ठेवते. दोघी जणी बनतात. झाले. जा वाटून ये. जा यांच्या पाठी. ठीक आहे. माहितीये ना कुठे कुठे सगळ्यांकडे जा. माहितीये. बाय. हा जा. जा रोनिका गेल्या त्या. चप्पल घाला. बाय. तर मी दुसरे बनवून ठेवतो. बाय बाय. दिसत पण नाही. बाय बाय. तर आपण पाहू शकता ओंकार शाळेतून आलेलं आहे. ओंकार तिळगुळ घे. गोड गोड बोल. कंडाशमान हो. अभ्यास करू दे भरपूर. स्वरूप तिळगुळ घेऊन दे. तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. माझा पण घे. तुला तिळगुळ घे. गोड गोड बोल. चल तुमचे तर गेले. हा स्वरूपा. आशीर्वाद. जा.
चालली का क्लासला? चाललं बाय. बाय जा. काय करता ग? काय नाही स्वरूपा आलं की बॅडमिंटन खेळणार. हा स्वरूपा क्लासला गेले ना, येईल थोड्या वेळात आता. तर दुसरा काय गेम खेळता का? काय देऊ खेळायला? काहीतरी खेळा तर टीव्ही बघा ना आता. आली क्लासची. हे बा भांडणं चालू. जा बॅग ते आता धुवून घे. तुला पण घे माझा तिलगुळ. गोड गोड बोल. थँक्यू. आशीर्वाद करतो माझ्या पोरीला. शानेसारखी वागू दे. काय? शानेसारखी वागू दे. कधी काय माहिती. जा खायला. तिलगुळ घ्या. गोड गोड बोला. हा माझं पण घे. तिलगुळ घे. गोड गोड बोल. थँक्यू. तिलगुळ घ्या. गोड गोड बोला. तुला पण आमचा तिलगुळ घे. गोड गोड बोल. हॅपी मकर संक्रांती. आमचं पण घे. तिलगुळ घे. गोड गोड बोल. तर गाईज मी गेम खेळते पीसीवर. थोडं गेम खेळायला पाहिजे ना, त्यांच्या बघू काय चाललं. पतंगीने उडवत कोण? मम्मा कसं वाटतं तुला मकर संक्रांती? कुठं उडला तर मी तर पण मारला असं करून. तू ते मारला. जोरात नका मारू, तुझं खाली जाईल. ओके. आणायला जायला लागल परत. जवळ जवळ केला ना. ते खालतीच खेळायला जमत मला नाही जमणार. तर दुसरा गेम खेळा. दुसरा चल आपण चेस खेळू. मग चेस खेळू. चल लावलं मी. तुम्ही लावता हेल्प करू? खेळता येतं का पण तुम्हाला? येतं मी. घोडा कसं चालतं? टुनुक टुनुक. तीनच पाहिजे. टुनू थोडा अडीच हे कमी वाटतं. 2.5 पावला चालतो घोडा. कुठे? आणि उंट क्रॉस. येऊ दे. हे बघ. तू येता सुरुवात नको करू. पहिले स्टोन पेपर नंतर कर. मला पण नाही माहित तुमचं कसं असतं. स्टोन पेपर सीझर. ही पहिली. एवढं पाच पहिलाच गेम बघतो. असं सरळ नसतं. सरळच असतं. मग सरळ नसतं. सरळच असतं. आडवा असतं. ठेवलं तुला दे. आडवा नसतं कधी. सरळ. कुठलं चालव? तुझी बारी आहे. तुमच्या गेम मध्ये काय मला मजा वाटत नाही. मी चाललो जेवण बनवायला. चला आपण ओमकारला तिलगुळ देऊया. पाहूया तो काय करतोय. गेम खेळतोय बहुतेक. ओमकार काय चाललंय? हो का? हे घे तिलगुळ घे. गोड गोड बोल ना. अभ्यास कर. गेम कमी खेळ. हा चल. बाय. तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आमचा मकर संक्रांतीचा सण आनंदात आणि हर्षात साजरा झालेला आहे. आपण पण तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला.
जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय गाईज, बाय.